जेजुरी गडाच्या पायथ्याशी रविवारी आगीचा भडका उडाला। या दुर्घटनेत 2 नगरसेवकांसह 16 जण जखमी झाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जेजुरीत भेसळयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे। दरम्यान भंडाऱ्याची पोती असलेला एक टेम्पो सोमवारी सायंकाळी जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर, रजिया शेख, लक्ष्मीकांत सावळे, डॉक्टर संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली। या कारवाईच्या वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे उपस्थित होते। जप्त करण्यात आलेल्या टेम्पोतील भंडाऱ्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी दिली। नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार रविवारी जेजुरी गडाच्या पायथ्याशी दर्शनासाठी आले होते। यावेळी औक्षण करताना मोठ्या प्रमाणात उधळलेल्या भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला। या घटनेत 2 नगरसेवकांसह 16 जण जखमी झाले। जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते माऊली खोमणे यांनी दिली। दरम्यान केमिकलयुक्त भंडारा बनवणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर व भेसळयुक्त भंडारा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी श्री मार्तंड देव संस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी केली आहे।